करा सुरू केली. काल तक्रार करण्यात आली होती, त्या संदर्भात तुम्ही पत्रकार परिषदेत काय सांगाल? लिंक टाकली की लिंक उचला म्हणा. मग थांबा 2 मिनिट थांबणार. सगळ्यांना नमस्कार. 2 मिनिट फक्त लाईव्ह उचललेली सर टीव्हीवर पाठवतो आणि थांब ना 2 मिनिट यार. तू कुठे डेस्कला आहे का? आपण थांब ना 2 मिनिट. कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल आपण आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या गोरगरीब समाजापर्यंत मला हा खरा मेसेज देणं गरजेचं होतं. आणि याला मात्र सगळ्या बांधवांनी, विशेष करून मी कालच सांगितलं होतं की ज्यावेळेस ही बातमी आली चॅनलवरती त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं. आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही शांत राहा. तुम्ही शांततेने घ्या. साधे साधे कामं तुम्ही करायचेत समाजानं, अवघड कामं करायला मी आहे ना. तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती, कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचं आहे. याच्यातून सगळेच जागे होणार आहेत आता. म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं. ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आत्तापर्यंत कोणालाही माहीत झालेल्या नाहीत. पुढं काय करणार आहे हेही कोणाला माहीत झालेलं नाही, आणि इथून मागं काय केलंय तेही कोणाला माहीत झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं आपण बाप ठरलो की यांचं करायच्या अगोदरच सगळं उघडं पडलं, सगळं भांडं फुटलं. आपले सुद्धा हात खूप लांब आहेत हेही त्यांच्या आता लक्षात आलं असेल. म्हणून मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त शांततेने घ्या. मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, कारण आजचा विषय खूप गंभीर आहे. सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो, मराठा समाजाने शांत यासाठी राहायचं आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं आहे. आपण हे सिद्ध करून दिलंय. करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडलेले आहेत. माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे. आपण सावध नाही आहेत याचा अर्थ असा, आपण सतर्क नसतो, सावध नसतो तर समाजाला जे आत्तापर्यंत आरक्षण ते मिळालं नसतं. तुम्ही पण सावध आहे समाज, मी पण सावध आहे. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती. हे मराठा समाजानं समजून घ्या. म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही शांत राहा. तुम्हाला देतोय आज मराठा समाजाला ही नायनाट होणार सगळा, त्याचं काय दुमत नाही. हे कोणी पण असो, फक्त एक शब्द देतो, तुम्ही फक्त शांत राहा. त्या निमित्ताने एक शब्द देतो तुम्हाला, तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून दाखवी. सगळा महाराष्ट्र म्हणन आता सुखाचे दिवस आले हो. जिल्हा म्हणन, गाव म्हणन आता सुख आहे हो. समजून घ्या मला काय म्हणायचंय ती. आपण बोलताना म्हणतो ना गावची, राज्याची, जिल्ह्याची, तसं तुम्ही फक्त शांत राहा. म्हणजे मला बरोबर सुखाचे दिवस आणता येतील तुम्हाला. म्हणजे तो शब्द म्हणायला तुम्हाला आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेड्यात आईला लय घाण होती हो आई, तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा आम्ही नक्की आणू. हे नायनाट नक्की करू. म्हणून तुम्ही शांत राहा. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे. याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचं आहे आणि नंतर मी सुरुवात करणार आहे. मी अपेक्षा धरणार आहे की मराठा समाज शांत राहणार आहे.
मराठा समाजाला या राज्यातल्या, माझं हे दुसरं सांगणं आहे, मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत, हा विषय सिरियस घ्या. भले ओबीसीचे पण नेते असतील, हिंदू मुस्लिमांचे पण असतील, त्यांनी हा विषय सिरियस घ्या. मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, मराठा सेवक असतील, यांनी हा विषय फक्त सिरियस घ्या. वेळ तुमच्याबरोबर पण येणार. त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची, हे नको. कारण एवढं मॅटर सिरियस सगळ्यांनी घ्या. तुमचे माझे मतभेद असतील नसतील, विरोधात जाऊन भाषण करण्याला परवडला, एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करणारा परवडला, परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून, करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार आहे. म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना, सगळे आले त्याच्यात, आमदार असतील, मंत्री असतील, माजी असतील, आजी असतील, पार सरपंचापासून, नगरसेवकापासून, नगराध्यक्षापासून, जे काय जेवढे असतील मराठ्यांचे, तेवढं नाही सांगतो. हे सहज घेऊ नका विषय. आज माझ्यावर बेतली, उद्या तुमच्यावर बेतू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या. सगळेच संघटना, मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा, मी असल्या वृत्तीचा म्हणतोय, आपल्याला नायनाट करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते. त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती. म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या. आरक्षणाचे विषय असतील, राजकारणाचे असतील, एकमेकाच्या विरोधात भाषणं केली असतील, एकमेकाच्या विरोधात प्रेस घेतले असतील, तो भाग वेगळा. तो परवडले, हो ते परवडले, डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला. पण हे करून घेणाऱ्यांनी इथूनच करून घेणं ही गंभीर विषय. म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकदीनं लावून धरा, तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात. मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मीही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा. मी काल सांगितलं, जी बातमी आली काल त्याच्यानंतर 2 घंट्यात सांगितलं मराठा शांत राहायला. आभारी आहे मी तुमचा खरंच मनापासून. कारण मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐकता. ह्या समाजाला मला मानावंच लागेल. असा ग्रेट समाज होणार नाही. कुठलाही किती करोडात एकत्र आले तरी शांत राहा म्हणले शांत राहिले. कालही सांगितलं शांत राहा. माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले. इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा. मी खूप सतर्क आहे, सावध आहे. सावध नसतो तर यांचा बाप मी ठरलो नसतो. त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका. यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे. तुम्हाला सुखाचा दिवस आणतो. तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस आले हो राज्याला, जिल्ह्याला, गावाला. उदाहरण म्हणून देतो, पुन्हा तिथं चालू मी. आपल्यात म्हणतात लयच घाण होती साडीसाठी गेलो, गाव सुखाने जगायला लागलं. तसं राज्य सुखानं जगल हे आणणार. आणि बोललं ते मी आतापर्यंत केलं. फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा. आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांगतो. जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना. पोलिसांनी त्यांना धरा, नका धरू, सोडून द्या उद्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी. का आम्ही एवढे बिनधास्त आहेत. 100 जण बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते. प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही. भेद नाही, फीद नाही, त्यो ह्या पक्षाचा आहे, त्यो ह्या पक्षाचा, असा अजिबात नाही. सगळे जण इथं बसलेले होते. त्यामुळं जनतेच्या कोर्टात, जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहिती. उद्या तुम्ही खोटं ठरवता आणि खरं ठरवता आणि तपासात काय असेल आम्हाला नाही माहित. आम्हाला तर शंकाच नाही जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल. परंतु पुढचं सांगतो, तुम्ही सोडून द्या, धरा, नका धरू, हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार आहेत. मी नाव नाही घेणार त्यांचं, ह्या कोण आहेत त्यांचं, कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याला कायदेशीर काय बंधन आहेत. जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाहीत तोपर्यंत मी घेणार नाही. फक्त
धरले दोघं, एवढाच मी शब्द वापरणार, त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दलच. बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए, तो ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं. इथून खरी ही सुरुवात झालेली. यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता आहे मला माहित नाही, त्यांनी याला नेलेलं यांना. आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला. त्यांनी हे सगळं माझं शोधत होते. यांना 3 प्रकार दिलते. आधी ते सांगतो आणि मग घटनाक्रम सांगतो, कारण हे राज्यासाठी, पत्रकार बांधवांना, तुमच्यासाठी सुद्धा आहे. कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहेत, म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये, पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हादरवणारा विषय येऊ. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळानात आणि खोट्या मिळानात. ते तयारीच्या असतील तयारीत करण्याच्या. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढं लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखासमाधानानं असल्या टेन्शनपासून मुक्त झाले पाहिजेत. असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला. आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला. आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता, हेच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडं आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 10 ते 6 करोड रुपये नाशिलेले असेच. तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी असं पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबलाय. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता हे खरं असन खोटं असन तपास करा. आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतोय.
तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडणार तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले, गेले ते. हे बघा, याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग. ही गोष्ट आहे भाऊबीजीच्या दिवशी. हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन ह्यो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हातानं शिजविला तिथंच. याच्यात खूप जण आहेत. याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कोणीतरी, त्यांनी पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय ते. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण हे 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवरा तालुक्यातले काही, हे त्यातले तर धरलेत 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणले आम्ही गाडी तो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी राज्याच्या पासिंगची, बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, त्या मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे, तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे. ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं आणि माणूस उंचीवर जात नसतो. माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची. घातपात करून खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा होत. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण तसं ते त्यांना बोलापण आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवतंय. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग. संपनात त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले आहेत. अहो इतके भयंकर डाव आहेत. बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार. त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोपी आहेत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय. त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती. आणखी बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल आहे. म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम. मोबाईल शिटा खाली, कोण बघा शिटा खाली काय बोलतोय, कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो, किंवा आमदार काय बोलतो, किंवा मंत्रालयातले काय बोलतेत, हाय का काही मिळ. अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो तो आपण शांत राहायचंय. ह्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत, म्हणून शांत राहायचंय. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि हे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिळलं तरी चालतंय. फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, तर सगळं मिळ लागणार.
अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू. गाडी कोणाची जर कुंकड चालली असली, आता खरं आहे कुठे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती आहे मोबाईल कुठे ठेवते शिटाखाली. जर एखाद्याचा येणे जणू सत्कार केला बरं का राजकीय नेत्या, हो तुम्ही ओबीसीचा असता आणि मराठीचा असता याच्यात घुसा, नुसतं मायारच काय आरोप करता. अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला. नसतात त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचं हे कोणालाच काही कळत नाही. ही पहिली घटना आहे, त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी. म्हणून तर आम्ही बापट ठरलो. म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. एखाद्याला जर फोटो दिला ना जणून, फोटो नसतो का आपला असा मोठा असतो कशाचा, काचाचा, काचाच्या बाहेरचा असा, त्याचे सुद्धा कॅमेरे बसलेले जणू, कॅमेरे बसलेले. हो आता ते घरात काय करीत असं एखाद्या बार, मग त्याच्यावर बॅकमेल करतो काय. बरं आला चार्जिंगचा विषय, त्याचा चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा, आणि मग ते घर पुसणारे कशाला आहेत, त्याला डब्बल पगार द्यायचा, टिबल द्यायचा. एखाद्याचा पीए, समजा एखाद्याचा पीए नाही बॉडीगार्ड एखाद्याचा, त्याला 5 पट पगार. याची सिस्टम. एखाद्याचा पीए त्याला वाढून. हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे. याच्यात ना त्या पंकजाताई मुंडेबद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे, राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे. मी काय त्यांचं ते भाऊ बहिणी म्हणून नाही म्हणत, ते बोलले आम्हाला. अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला, कराडच ना सरमाड का करमाड देव, त्याच्याबद्दल अरे हो माणूस इतका भयानक आहे. त्याच्या धसांबद्दल आहे, सुरेश धसांनांबद्दल, ते आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे. जे इथं बसलेले होते माझं त्या दिवशी, आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही 100 लोक प्रतिष्ठित बसलो, त्यातले 2 नाव घेतले होते ते शॉर्टच झाले. काय ह्यो माणूस त्या जातीला लाभलाय की आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून ठेवलं. सगळ्यांना सांगतो ही आस्था गरजेचं असतं, यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं. म्हणून सगळ्यांनी शांत राहा. मी बरोबर सगळ्या व्यवस्था नायनाट, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आपण जर कच्चे असतो, सतर्क नसतो, सावध नसतो तर इतक्या लांब आपण हात टाकलाच नसता, आपल्याला माहित पण झालं नसतं. पण यांनी एवढी चूक केली आयुष्यात, मला खेळायला पाहिजे होतं. इथून मागं त्याचं उघडं नाही आलं, इथून पुढे अरे हे उघडं नाही आलं. पण मी तर असेल ना, म्हणून आम्हाला ती माहिती मिळाली ना. जर तो त्या गँगवार म्हणून तो काय असन ते जर छेदू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, एक कच्चा नाही. तो इतक्या चुकी विरोध करायला पाहिजे होता, तो भाषण करायला पाहिजे होते, तो पाहिजे होत. पण तू आमच्याच काही माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला. नीच वृत्तीचं राजकारण तू केलं. तू उगाच खेटला मला, तो कोणाला खेटायला पाहिजे होतं. तुला याचे प्रत्यय आलेले आहेत 5-6 वेळेस. मला खेटल्यामुळं काय होतं, पण तरी तू पाहिजे होतं, पण तू राहिला नाही. तू मला बाळ लय दिवस सांगत नव्हतो ते, हा तो नाक घासायला लागला तुला, नाक लक्षात ठेव.